दहशतवादी हल्ले हे पाकिस्तानमध्ये नेहमी होतच असतात. फेब्रुवारीच्या 6 तारखेला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधल्या कुब्रा मशिदीमध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला. खरं तर हा एक सुसाईड अटॅक होता. एक व्यक्ती गाडी घेऊन आला आणि त्या मशिदीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना तिथं हा ब्लास्ट झाला, ज्यामध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला आणि 170 लोक जखमी झाले होते. त्यानंतर इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रोव्हिन्स म्हणजेच ISKP नावाच्या एका दहशतवादी संघटनेनं या सगळ्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पाकिस्तानमध्ये जे काही इन्सर्जंट ग्रुप्स आहेत, जे बंडखोर आहेत, त्याच्यामध्ये बलोच बंडखोर आहेत, KPK मध्ये असणारे तालिबानी बंडखोर आहेत. या सगळ्या बंडखोरांच्या पैकी हे जे कारस्थान होतं, हे जे घटना होती, ही बलोच लोकांनी नेमकी केलेली नव्हती. ती केलेली होती या KPK मधल्या काही लोकांनी, जे कट्टर सुन्नी आहेत आणि ज्यांचा शियांवर हा हल्ला होता. त्यामुळे पाकिस्तान त्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न मागच्या काही दिवसांपासून करत होतं आणि पाकिस्तानला खरं तर अफगाणिस्तानवर हल्ल्याचं एक निमित्त पाहिजेच होतं. ते त्यांना या निमित्तानं मिळालं. या घटनेचा बदला म्हणून पाकिस्ताननं 21 आणि 22 फेब्रुवारी 2026 म्हणजे 2 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेला अफगाणिस्तानमधल्या नंगरहार आणि पक्तिका या प्रांतांवरती एक एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्ताननं जी सांगितलेली आकडेवारी आहे त्यानुसार 7 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांचा जो तळ होता त्याच्यावरती पाकिस्ताननं हल्ला केला आणि त्यामध्ये 70 लोकांचा मृत्यू झाला असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. अर्थात पाकिस्तान नेहमी हे आकडे लपवत असतो किंवा खोटे तरी सांगत असतो. पाकिस्तान कुठल्या बाजूला आहे त्यावरती पाकिस्तान हे ठरवत असतो. प्रत्यक्षात झालं काय तर पाकिस्ताननं जो हल्ला केला हा नंगरहार आणि पक्तिका या 2 ठिकाणी केला आणि त्यामध्ये सामान्य लोकांचा मृत्यू झालाय. यामध्ये घरं, काही मदरसा, काही शाळा टार्गेट केल्या गेल्या आणि त्यांच्यावरती हा हल्ला झालाय. पाकिस्ताननं भलेही मोठे मोठे दावे केले असले तरी प्रत्यक्षामध्ये इथं दहशतवाद्यांचा तळ नव्हताच, तिथं सामान्य लोकांची घरं होती, त्यावर हा हल्ला झालाय. अफगाणिस्ताननं तर सांगितलं की शहाबुद्दीन नावाच्या एका नंगरहार प्रांतातल्या एका व्यक्तीच्या घरावर हल्ला झालाय, ज्यामध्ये 20 लोकांचा मृत्यू या एकाच घरातल्या लोकांचा झालाय. म्हणजे त्यामध्ये महिला आहेत, लहान मुलं आहेत. त्यामुळे अफगाणिस्ताननं सांगितलंय की या गोष्टीचा योग्य वेळी योग्य पद्धतीनं बदला अफगाणिस्तान घेईल. सध्या मात्र अफगाणिस्ताननं कोणताही प्रतिहल्ला पाकिस्तानवरती केलेला नाही. सध्या अफगाणिस्ताननं शांततेचं धोरण अवलंबलंय. कदाचित हे वेगळ्या पद्धतीनं अफगाणिस्तान पाकिस्तानचा बदला घेईल, जो नेहमी पद्धतीने घेत असतो. पाकिस्तानचे हे सगळे जे हल्ले असतात हे कधीही प्रिसिजन स्ट्राईक्स नसतात. ते अंदाजपंचे गोळ्या घालतात आणि जे मरतील ते मरतील असं म्हणून सोडून देतात. त्यामुळं तुम्हाला आठवत असेल तर पक्तिका प्रांतामध्ये काही क्रिकेट खेळणारे जे मुलं होते, जे अफगाणिस्तानच्या राज्याच्या टीममध्ये वगैरे खेळत होते, त्या क्रिकेट खेळणाऱ्या 3 लोकांचा मृत्यू झाला होता पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईक्समध्ये. त्यामुळे पाकिस्तानच्या या हल्ल्यामध्ये असं नेहमी होतं की सामान्य लोक मरतात. अर्थात पाकिस्तान हे दुसऱ्या देशातच करतो असं नाही. पाकिस्तान स्वतःच्या देशामध्ये देखील अशा प्रकारचे एअर स्ट्राईक्स करतो आणि आपल्याच देशातल्या लोकांना देखील मारतो. पाकिस्तानच्या टार्गेटवरती असतात नेहमी TTP म्हणजे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि ISKP म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रोव्हिन्स असे 2 दहशतवादी गट. अफगाणिस्तानचे डिफेन्स मिनिस्टरनी सांगितलं की पाकिस्ताननं या ठिकाणी पूर्णपणे इंटरनॅशनल कायदा जो आहे, आंतरराष्ट्रीय कायदा आहे, त्या कायद्याचं उल्लंघन केलंय. अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करून अफगाणिस्तानच्या शहरांवरती हल्ले करून सामान्य लोकांचा जीव घेतलाय. त्यामुळे या गोष्टीचा योग्य वेळी बदला घेतला जाईलच. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ऑक्टोबर महिन्यात एक युद्ध झालं होतं. कदाचित तुमच्या लक्षात आले 7 ते 9 दिवसांचं काहीतरी युद्ध होतं. या युद्धामध्ये देखील पाकिस्ताननं अफगाणिस्तानमधल्या अनेक शहरांना टार्गेट केलं होतं. अफगाणिस्तानकडे एअर फोर्स नाही आहे, त्यामुळे अफगाणिस्तान जे काही हल्ला करते ते त्यांचे जमिनीवरचे हल्ले असतात किंवा अफगाणिस्तान आर्मीचे हल्ले असतात. या हल्ल्यांमध्ये देखील अफगाणिस्तान हल्ले केले. पाकिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये त्यांनी घुसायचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर सौदी अरेबिया, टर्की या देशांनी मध्यस्थी करून 2 इस्लामिक स्टेट एकमेकांमध्ये का भांडतायत असं म्हणून ते मिटवायचा प्रयत्न केला, पण ते तसं मिटलं नाही. हे युद्ध त्यानंतर देखील चालूच आहे. 2021 मध्ये जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आलं त्यावेळेला पाकिस्ताननं या सरकारचं स्वागत केलं होतं. जगभरात या सरकारची चीथू होत असताना पाकिस्तानचं त्यांचं स्वागत केलं. पाकिस्तानचा एक महत्त्वाचा लष्करी अधिकारी तिथं त्या तालिबानच्या स्वागतासाठी गेला. त्यांनी तालिबानचा वापर करायचा प्रयत्न केला, पण खरं तर तालिबाननं पाकिस्तानचंच त्रेधा तिरपीट उडवून दिलेली आहे. मागच्या 4 वर्षांमध्ये आपण हे सगळं बघितलंय. दरवर्षी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती KPK प्रांतामध्ये किमान 1000 सैनिक पाकिस्तानचे मारले जातात या TTPच्या बंडखोरांकडून, ज्यांना अफगाणिस्तान आपल्याकडं ठेवून घेतो असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पाकिस्तानचं यामध्ये असं एक म्हणणं असतं की हे जे अफगाणिस्तान देश आहे, या अफगाणिस्तानला भारत मदत करतोय आणि भारत मदत करतोय त्याच्या जीवावर हे अफगाणिस्तानमध्ये लपलेले दहशतवादी पाकिस्तानमध्ये येऊन हल्ले करतात. पण भारतानं देखील या गोष्टीचं उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमधले जे इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत
त्या इंटरनल प्रॉब्लेम्सला पाकिस्तान अफगाणिस्तानकडे बोट करते. खरं तर अफगाणिस्तानचा याच्यामध्ये काही दोष नाही असं भारतानं आता म्हणलंय. रणधीर जयस्वाल जे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आहेत, त्यांनी सांगितलं की यामध्ये भारताचा किंवा अफगाणिस्तानचा काहीच दोष नाही. पाकिस्तानचा इंटरनल प्रॉब्लेम आहे आणि त्याला ते दुसऱ्याला दोषी धरतायत. पाकिस्तान इतर वेळी सगळ्यांना इस्लामवरती तत्वज्ञान देतो, इस्लामचं गुणगान गातो. पण खरं तर पाकिस्तान स्वतःच जेव्हा अफगाणिस्तानवर हल्ले करतो, तेव्हा मदरशांना टार्गेट करतो, तिथल्या शाळांना टार्गेट करतो, तिथल्या घरांना टार्गेट करतो आणि सामान्य लोकांचा बळी घेतो. हे आता इथं स्पष्टपणे दिसून आलंय. आता याचा परिणाम काय होईल? अफगाणिस्तान याचा बदला कधी घेईल, कसा घेईल, कोणत्या स्वरूपात घेईल हे आता तरी सांगता येत नसलं तरी अफगाणिस्तान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असं अफगाणिस्ताननं देखील सांगितलंय. या संपूर्ण घडामोडींबद्दल किंवा पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यामधलं हे वितुष्ट आहे, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि हे का होत आहे याच्याबद्दल तुमचं काय असेसमेंट आहे, काय कारणं असतील हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती